मागच्या वेळी संत मालिकेतले हे जे संत आहेत, निवृत्तीनाथांपासून ते निळोबारायांपर्यंत, या मालिकेमधल्या संतांनी जे कृष्ण चरित्र दर्शन आपल्याला घडवलेलं आहे, त्याची काही वैशिष्ट्य किंवा काही कवडसे आपण या ठिकाणी बघतो आहोत. आपल्या मागच्या संवादादरम्यान ज्ञानदेवांच्या कृष्ण चरित्र वर्णनामधला एक जो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा भाग आहे, विरहिणी, तिचा आपण थोडासा विचार केला. केवळ अनुषंगाने त्या ठिकाणी तो विषय उपस्थित झाला म्हणून तुकोबांच्या गाथेमध्ये विराणी नावाचे जे एक 25 अभंगांचा जो गुच्छ आहे, त्याच्यापैकी काही अभंगांचा संदर्भ आपण तिथे बघितला. या विराण्यांचा आपण जेव्हा तुकोबांच्याकडे येऊ तेव्हा आपण वेगळा विचार करणार आहोत. हे करण्यामागे हेतू एकच होता, आणि जो मी मागच्या वेळी अगदी म्हणजे प्रामाणिकपणे आणि निखळपणे आपल्या पुढे मांडला, की ज्ञानदेवांची ही जी विरहिणी आहे, या विरहिणीचं आकलन किंवा या विरहिणीकडे बघताना ही ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था आहे असं एक प्रतिपादन केलं जातं. आणि त्या अनुषंगाने भक्तीच्या क्षेत्रात किंवा भक्तिशास्त्रामध्ये ज्ञानोत्तर भक्ती ही एक वेगळी अवस्था किंवा वेगळं दर्शन ज्ञानदेवांनी प्रतिष्ठित केलं असंही आपण म्हणतो. हा जो आपला अभ्यासक्रम आहे, हा एक अध्ययनाचा प्रयोग या दृष्टीने आपण ह्याच्याकडे बघत असल्यामुळे ज्ञानदेवांच्या भक्ती विचारामध्ये खरोखर ज्याला आपण ज्ञानोत्तर भक्ती म्हणतो, की परतत्वाचं ज्ञान होणं, त्या ज्ञानामधून मूलतः अंतर्बाह्य एकच तत्व संपूर्ण विश्वामध्ये व्यापलेलं आहे, या वास्तवाची अनुभूती येणं, पूर्ण तादात्म्य अनुभवणं त्या परतत्वाशी. आणि ज्ञानदेवांचे शब्द जर वापरायचं तर गोडीयेसी गोडी मिळून गेली, बाप रखमा देवीवरू जीवीची आवडी, गोडीयेसी गोडी मिळून गेली. तसं पूर्ण तादात्म्य त्या परतत्वाशी अनुभवल्यानंतर तरीही भक्तीमध्ये जो गोडवा आहे, भक्तीमध्ये भासमान का होईना पण जे द्वैत, जी अलगता, जी पृथकता भक्त आणि भगवंत या दोन अस्तित्वांच्या मध्ये आहे, तिचा गोडवा अनुभवण्यासाठी पुन्हा ऐक्यातून द्वैतामध्ये यायचं आणि तो भक्तीमधला प्रेम सुखाचा सोहळा अनुभवायचा. या संपूर्ण विश्वाला आपण ज्ञानोत्तर भक्ती असं साधारणपणे नाव देतो. आपण जर शांभवा द्वयाच्या चौकटीमध्ये ज्ञानदेवांचं भक्ती दर्शन जे आहे किंवा भक्ती ही काय आहे, जी ज्ञानदेवांची 18व्या अध्यायामधली अत्यंत विख्यात ओवी आहे, की एरवी तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी सहज स्थिती भक्ती नाव. भगवंताने आर्त जिज्ञासू
अर्थार्थी आणि ज्ञानी अशी जी एक श्रेणी भक्त या कोटीची गीतेमध्ये वर्णन केलेली आहे. ज्ञानदेव ज्यावेळी 18व्या अध्यायामध्ये समारोपामध्ये ज्ञानदेव तेव्हा येतात, तेव्हा भगवंताच्या मुखामध्ये जी ज्ञानदेवांनी ओवी घातलेली आहे तिची जातकुळी वेगळी आहे. एरवी तिझी ना चौथी, म्हणजे अर्थार्थी पण नाही आणि ज्ञानी पण नाही. पहिली ना सरती, अर्थ आणि जिज्ञासू पण नाही. पै माझी ए सहज स्थिती भक्तिनाम. अर्जुना, भगवंत म्हणजे भगवंताच्या मुखातून ज्ञानोबाराय जे वर्णन करतायत, पै माझी ए सहज स्थिती भक्तिनाम, माझं केवळ असलं. शांभवाद्वयाच्या परिभाषेमध्ये त्या शिवतत्वाचं केवळ असणं निरुपाधिक, नाम रूप आकार गंध उपाधी काही काही काहीही नाही, केवळ असलं. त्या असल्याला नाव सुद्धा देता येत नाही, कारण नाव देणं याचा अर्थ शब्दाच्या माध्यमातून त्या अस्तित्वाचं वर्णन करणं, आणि तो शिव जो आहे हा शब्दातीत आहे. तेव्हा जिथे शब्दही पोचू शकत नाहीत अशा त्या अस्तित्वाचं ज्ञानदेव अमृतानुभवामध्ये जे सतत वर्णन करतात, असतची असे ते केवळ आहे. त्या असण्याला नाव भक्ती आहे. ही मला असं वाटतं ज्ञानदेवांची भक्तीच्या पारंपरिक आपली जी धारणा आहे त्या धारणेमधली सगळ्यात मोठी क्रांती किंवा एका अर्थाने सगळ्यात मोठं अपूर्व योगदान हे ज्ञानदेवांचं इथे आहे, की भक्ती हे साध्य नाही, भक्ती हे साधनही नाही, भक्ती अवस्था आहे. आणि ती अवस्था गोडी अशी गोडी मिळवली गेली. मी आपल्याला उदाहरण देतोय. ही अवस्था कशी आहे? तुकोबांचा एक प्रख्यात अभंग आहे बघा, पंढरीचा महिमा वर्णन करणारा अभंग आहे की पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाटपाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीर, मागील परिहार पुढे नाही शीण, झाली या दर्शन एक वेळा. की मागे सगळं जे सोसलं आहे त्याचं निराकरण झालं, पुढे काहीच आता उरलंच नाही वेगळं, झाली या दर्शन एक वेळा. त्याची पूर्णपणे हे दर्शन कसं आहे, जसं आपण मागच्या वेळी म्हटलं होतं, पाहता पाहणे दुरी सारोनिया, तो आरेश्वरी हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. पूर्णपणे सगळ्या त्रिपुटीचा लय करून त्या परमाइक्याची जी अवस्था आहे ती अवस्था अनुभवणं, त्या अवस्थेला नाव जे आहे ज्ञानदेव म्हणतात ती भक्ती, हे त्या अवस्थेचं जे नाव आहे. त्या अवस्थेला पोचल्यानंतर त्या अवस्थेमध्ये जाणं याचं नाव दर्शन आहे. तुकोबांच्या व्याख्येप्रमाणे की मागील परिहार पुढे नाही शीण, झाली या दर्शन एक वेळा. शेवटचं चरण जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. तुका म्हणे नेदी आणिकाचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना. ही पूर्ण ज्याला ज्ञानदेव पै माझी सहज स्थिती भक्तिनावा असं जे ज्ञानदेव म्हणतात, त्याचं तुकोबांचा त्या अवस्थेचा अनुभव महाराजांनी इथे शब्दांकित केलेला आहे की तुका म्हणे नेदी आणि कांचे हाती. आता हे जे मला गवसलेलं आहे, तो जो मला हस्तगत झालेला आहे परमात्मा, हा मी आता दुसऱ्या कुणालाही देऊ शकणार नाही. त्याची देवाणघेवाण आता संभवतच नाही. का संभवत नाही ते तुकोबा अभंगाच्या त्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात. बैसला तो चित्ती निवडेना. त्याला आता वेगळा निवडून काढता येणार नाही. माझ्या चित्ताचा पूर्ण अंतर्बाह्य ताबा त्याने घेतलेला आहे. माझं पूर्ण चित्त त्याने व्यापलेला आहे. किंबहुना जी मागच्या वेळी आपण ओवी बघितलेली होती, दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रखमा देवी वरू विठ्ठले मजाईसे केले, तशी अवस्था आहे की आता तुका म्हणून कोणी वेगळा उरलाच नाही. उरला तो हरी. ही जी अवस्था आहे या अवस्थेचं नाव भक्ती आहे. ज्ञानदेवांची ती जी व्याख्या आहे की 15.5 मिसलावे तरी 15ची जेवी होवावे, तेवी मी झाले या संभवे भक्ती माझी.
ती जर आपण भक्तीची संकल्पना, मी पुन्हा म्हणतोय, शांभवाद्वयाच्या चौकटीमध्ये जर आपण समजावून घ्यायला लागलो किंवा समजावून घेण्याचा जर प्रयत्न करायला लागलो, तर ज्ञानोत्तर भक्ती ह्या संकल्पनेमध्ये हे जे अवस्थांतर आहे, की आधी ऐक्य आहे, पुन्हा दुरावा आहे, ऐक्याची ओढ आहे, दुराव्यातलं प्रेम आहे, आणि ह्या सगळ्यामध्ये तो जो एक विरहाचा जो भाव आहे, त्या विरहामधली जी असोशी आहे, त्या असोशीची जी हुरूर आहे, त्या हुरुरीमधलं जे प्रेम आहे, त्याची अनुभूती, हे सगळं मग प्रश्नांकित बनतं. कारण ज्ञानदेव जेव्हा म्हणतात की मी झाले या संभवे भक्ती माझी, किंवा जे ज्ञानदेव अमृतानुभवाच्या 9व्या प्रकरणामध्ये म्हणतात, ठावोची झाला पंथू, देवोची झाला भक्तू, होऊनी ठेला एकांतू विश्वची हे. आता भक्ती आणि अभक्ती तात झाले के पांती, कर्माकर्माची वाती बांधावून पूर्णपणे निर्द्वंद्वाशी ती जी अवस्था आहे, तिथे झाला ठावोची पंथू, देवोची झाला भक्त, होऊन ठेला एकांतू विश्वची हे. इथे ज्ञानोत्तर भक्ती ही संकल्पना मग थोडी आपल्याला ह्या शांभवाद्वयाच्या चौकटीमध्ये समजावून घेणं किंवा ती बसवणं हे अवघड बनतं. आणि म्हणून विरहिणी हा जो एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण जो अभंग प्रकार आहे किंवा अवस्था आहे, भक्तीमधलीच अवस्था आहे, ही मग त्यामुळे कशी बनते, तर ज्याचा उल्लेख शेवटी मी केला होता तो आपण करू, आणि इथून पुढच्या टप्प्यावरती आपल्याला नामदेवरायांकडे आता वळायचं आहे. तो फक्त शेवटचा उलगडा करून आपण पुढे जाऊया. मी जे मागच्या वेळी म्हटलं की तुकोबांची ती जी एक गवळण आहे की हरी तुझी कांती रे सावली, मेरे गोरी चाफे करी, तुझ्या दर्शने होईन काळी, मग हे वाली जनमज, उगला राहे न करी चाळा, तुझ किती सांगो रे गोवळा, तुझा खडबड कांबळा, अरे नंदबाळा अलगटा, तुझ तव लाज भय शंका नाही, मज तव ते सज्जन पिशुन व्याही, आणिक मात बोलो काही. ती गवळणशी म्हणते, कशी येईना भीड तुझी तुझ माझी, की तू कृष्णा, आता हे भक्तीच्या संदर्भामध्ये तो भक्त भगवंताला असं म्हणतोय की देवा, किंवा हे जे परतत्व आहे, हे परतत्व पूर्णपणे निरुपाधिक आहे. तुझं तव लाज भय शंका नाही, तू निरुपाधिक आहे, निर्लेप आहे. मज तव ते सज्जन पिशुन व्याही, पिशुन म्हणजे टीकाकार. ती गवळण असं म्हणते, कृष्णा मी ह्या लौकिकाचा भाग आहे, तू लौकिकामध्ये असून लौकिकापेक्षा वेगळा आहेस. म्हणजे मी सगळ्या प्रकारच्या मर्यादांनी बंदिस्त आहे, आणि अशा मी बंदिस्त असताना मी तुझा ध्यास घेतलेला आहे. तुकोबांची मी गवळण आपल्याला सांगतो, तिथे हा भाव आणखी स्पष्ट होईल. हरिने माझे हरले चित्त, भानवित्त विसरले. ती गवळण असे म्हणते, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, पारखिया अशी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. की माझं संपूर्ण अस्तित्व कृष्णा तू आता हरण केलेलं आहेस, मी तुझ्याशी पूर्णपणे एकरूप झालेली आहे, तुझ्याशी ऐक्य झाल्याच्या खुणा माझ्या अस्तित्वामध्ये दिसत आहेत. हे पारखी, जो पारखी आहे, जो ज्ञानी आहे, त्याला हे सगळं कळणारे घरची कुटी खातील. मला लौकिकामधल्या निंदेला तोंड द्यावं लागेल. ही जी त्या भक्ताची कोंडी आहे, प्रपंच आहे, प्रपंचातून वर उठण्याची इच्छा आहे, म्हणजे परिपूर्ण मुमुक्षत्व हे मनी मानसी दाटलेलं आहे. लौकिकाची बंधनं आहेत आणि पारलौकिकाची असोशी आहे. ही जी संपूर्ण जी ओढाताण आहे, त्या ओढाताणीमुळे होणारी जी मनाची तगमग आहे, त्याला गुरुदेव रानडे यांनी अत्यंत गहिरी संज्ञा गुरुदेवांनी वापरलेली आहे. गुरुदेव त्याला आत्म्याची अंधकारमय रात्र असं संबोधतात. ही जी विचित्र अवस्था आहे,
मी या अवस्थेचा उलगडा होण्यासाठी नाथांचा एक अभंग आपल्याला सांगतो. नाथांचा, एकनाथ महाराजांचा संतांचा महिमा वर्णन करणारा अभंग आहे की अर्धक्षण घरता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. संतसंग देई आणिक प्रवाही घालू नको, अशी नाथराय विठ्ठलाला विनंती करतात की मला संतांची संगतीमध्ये ठेव. तिसरं चरण अभंगाचं जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई. मला आता लौकिकामधल्या या मर्यादित सीमित अस्तित्वाचा आता पूर्णपणे वीट आलेला आहे. मला आता तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवसचारी खेळी बेडी, अशा मुक्त अवस्थेमध्ये नांदायचा आहे. हा जो निर्धार आहे, हा निर्धार पक्का झालेला आहे. संसार मज न करणे सर्व. त्यामुळे संसारात गुंतत नाही, परमार्थ पुरता हाताशी येत नाही, परमार्थाची असोशी लागलेली आहे. लौकिकाची बंधनं सोडवत नाहीत, ती टाकता येत नाहीत आणि मनाने तर त्याच्यापासून अलिप्तता आलेली आहे. ही जी अत्यंत विचित्र अशी मानसिक कोंडी आणि त्या कोंडीमधून निर्माण होणारी जी तगमग आहे, त्या तगमगीची तुलना करण्यासाठी विरहिणी आहे. एक लक्षात घ्या, इथे मागच्या वेळी मी ही म्हणजे या पद्धतीने मी हे मांडलं नव्हतं, ते मी आज सांगायचा प्रयत्न करतोय. विरह हा केव्हा संभवतो? पूर्वी केव्हा तरी भेट झालेली आहे आणि कालांतराने अंतराय निर्माण झालाय. म्हणजे ज्या माणसाचं लग्न झालेलं नाही किंवा ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही, तिला अनुक्रमे बायकोचा किंवा नवऱ्याचा विरह संभवतच नाही, कारण लग्नच झालेलं नाही, तो वंचित आहे. विरह अवस्था केव्हा होते? लग्न झालंय आणि मग कारण परत्वे अंतराय निर्माण झालाय, तिथे विरह संभवतो. मुळामध्ये ज्ञानदेवांच्या शांभवात वयाच्या चौकटीमध्ये जर आपण भक्तीची ही व्याख्या जर समजावून घेतली, तर भक्ती ही परमैक्याची अवस्था आहे. आणि ती अवस्था अशी आहे की तिथे भक्त आणि भगवंत हे उरतच नाहीत, उरला तो हरी. जी तुकोबांची अवस्था आहे, आता हरी बाहेर हरी, ती गवळण नेमकी हे सांगते. हरीने घर कोण दिले, हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले, इथवरी होता संगा अंगे अंग लपविले. ती जी अवस्था आहे, त्या अवस्थेचं नाव भक्ती आहे. पण त्या अवस्थेपर्यंत पोचण्याचा जो प्रवास आहे, त्याच्या अलीकडच्या सगळ्या ज्या अवस्था आहेत की जिथे गंतव्य किंवा जिथे पोचायचं आहे ते डोळ्यासमोर आहे, मधलं अंतर कापण्याची धडपड आहे, प्रयास चालू आहे, मात्र अजून यश आलेलं नाही. ती जी तगमग आहे, त्या तगमगीची जी तीव्रता आहे, जी सघनता आहे, जी जातकुळी आहे, ती जातकुळी ही वंचितावस्थेपेक्षा सुद्धा विरहावस्थेमधल्या तुलनेने अधिक तीव्र तडफडीशी, तळमळीशी, मनोव्यथेशी आहे. ती भावना ज्या अभंगांच्या मध्ये व्यक्त होते, त्याला विरहिणी आपल्याला म्हणावं लागेल. जर आपल्याला ज्ञानदेवांच्या शांभवात वयाच्या चौकटीमध्ये विरहिणी आणि विरहिणी मधनं दिसणारं कृष्ण आणि गोपी यांच्यामधलं जे नातं आहे, पर्यायाने भक्त आणि भगवंत यांच्यामधलं जे नातं आहे, त्या नात्याची जर आपल्याला जाणीव किंवा आकलन करून घ्यायचं असेल, तर आपल्याला ते ह्या पद्धतीने करून घ्यावं लागेल. आणि म्हणून हा जो अभंग प्रकार आहे, हा अभंग प्रकार प्रामुख्याने दोघांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने हाताळलेला आहे. कृष्णदर्शन संतांचं जे आहे, त्या कृष्णदर्शनामध्ये ज्ञानदेवांची विरहिणी आणि त्या विरहिणीचा मागच्या वेळी मी जो उहापोह किंवा उलगडा केलेला होता की त्या विरहिणीचं प्राकृतामधलं बोली रूप म्हणजे विराणी. ह्या तुकोबांच्या आहेत, विराण्या निळोबांच्या सुद्धा आहेत. पण मी पुन्हा म्हटल्याप्रमाणे आपण जर अत्यंत बारकाईने या अभंगांचं जर अंतरंग बघितलं, तर विरहिणीचा किंवा विरहाचा भाव हा सर्वत्र दिसतोच असं नाही. तुकोबांकडे आपण जेव्हा येऊ तेव्हा याचा अधिक तपशीलवार आपण म्हणजे खुलासा किंवा त्याचं आपण स्वरूप
हे आणखी समजावून घेऊया. फक्त मी म्हटल्याप्रमाणे मागच्या वेळी जो मी उदाहरण दिलेलं होतं की कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, काय मुकलिले वनी सावजांनी वेदिले, यथवरी होता संग अंगे अंग लपविले, तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. हा खरा जो विरहाचा भाव आहे तो ज्या अभंगामध्ये इथे प्रतिबिंबित झालेला आहे, तो अभंग परंपरेने गाथेमध्ये विराण्या या शीर्षकाखाली जे 25 अभंग आहेत त्याच्यामध्ये मात्र याचा समावेश नाही. हे मी फक्त आपण पुन्हा माझी विनंती आहे आपल्याला, आपण हे अभ्यासकाच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेतून समजावून घ्यायला बसलो इथे, म्हणून फक्त मी ह्या पद्धतीने बोलतोय. कारण अन्यथा गाथेमध्ये आज ज्या गाथा आपल्याला उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये जे वर्गीकरण केलेलं आहे ते वर्गीकरण वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या उपयोगासाठी केलेलं आहे. पण जर आपल्याला प्रत्येक अभंगामधला जो शब्दामध्ये दडलेला भाव आहे तो जर बघायचा असेल आणि तसा जर आपण अभंगांचा विचार केलो तर आपल्याला असं लक्षात येईल की बरेचदा जवळपास सगळ्या संतांच्या बाबतीमध्ये, आता आपण विरहिण्यांबद्दल बोलतोय म्हणून विरहिणी हा भाव असलेला परंतु विरहिणी ह्या शीर्षकाखाली संग्रहित केलेल्या अभंगांच्या गुच्छामध्ये समावेश नसलेला अभंग आपल्याला अन्यत्र सुद्धा गाथेमध्ये आढळू शकतो. आणि म्हणून हे जे कृष्णदर्शन ज्ञानदेवांनी मांडलेलं आहे त्या कृष्णदर्शनाचं निवृत्तीनाथांनी मांडलेल्या कृष्णदर्शनाशी जे अंतर्गत नातं आहे त्या नात्याचा जो धागा आहे तो धागा पुन्हा शांभवाद्वयाशी जोडलेला आहे. किंबहुना ज्ञानदेवांच्या सगळ्या वाङ्मयात सतत जे अस्तर आहे ते अस्तर हे शांभवाद्वयाचंच आहे. आणि म्हणून पुन्हा मी म्हणजे अत्यंत नम्रपणे या ठिकाणी नमूद करतोय की ह्या ज्या 2 तत्वधारा आपल्या विचार विश्वामध्ये आहेत, एक आगमाची आहे आणि एक निगमाची आहे, ज्याचा उल्लेख तुकोबांनी विठ्ठला आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा अशा पद्धतीने केलेला आहे. त्याच्यापैकी हा जो शैवागम आहे जो काश्मीर शैवमतामधनं आलेला आहे, ज्ञानदेवांनी त्यातला काहीच भाग स्वीकारून तो अनुभवामृताच्या माध्यमातून विस्ताराने मांडलेला आहे. त्या शैवागमाचं जे दर्शन आहे, त्या शैवागमाचं जे कथन आहे ते ज्ञानदेवांच्या एकूण विचार विश्वामध्ये सर्वत्र व्यापलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला ज्ञानदेवांनी मांडलेलं श्रीकृष्ण दर्शन हे समजावून घ्यावं लागतं. आणि तेच वैशिष्ट्य निवृत्तीनाथांच्या कृष्ण दर्शनाचं सुद्धा आहे. इथून जेव्हा आपण पुढे येतो या टप्प्यावर तेव्हा या परंपरेतलं जे दुसरं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की जे कृष्ण भक्तीच्या संदर्भामध्ये पुन्हा अत्यंत आगळं वेगळं ऐतिहासिक असं ज्यांचं योगदान राहिलेलं आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे आमचे नामदेवराय. अगदी खरं सांगायचं तर आज नामदेवरायांचा जो गाथा आपल्याला उपलब्ध आहे तो जर आपण बघितलात नीट तर आपल्या असं लक्षात येतं की हरिवंश असेल किंवा भागवत असेल, मुख्यतः भागवतामध्ये जे कृष्णचरित्र व्यासांनी संग्रहित केलेलं आहे त्याचा एका अर्थाने सुलभ मराठी संक्षेप हा नामदेवरायांनी केलेला आहे. म्हणजे इथे खरं सांगायचं तर नामदेवरायांचे जे अलोट उपकार आहेत तुमच्या आमच्यावरचे आणि एकूण ज्याला आपण भागवत धर्म म्हणतो की जो पुन्हा कृष्ण भक्ती प्रधान आहे, त्या भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेला जो वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायाचं जे म्हणून पुन्हा विचार विश्व आहे त्या वारकरी संप्रदायाच्या विचार विश्वावरती किंवा त्या विचार विश्वामध्ये अत्यंत अतुलनीय या बाबतीमध्ये जे योगदान आहे ते नामदेवरायांचं आहे.
संपूर्ण कृष्ण दर्शन नामदेवरायांनी जे घडवलेलं आहे ते प्रचंड विविधांगी आहे. पण तरी त्याच वेळी त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे की ज्या वैशिष्ट्याच्या बाबतीत नामदेवरायांचा थेट अनुबंध कोणाशी जुळतो तर तो निवृत्तीनाथांशी जुळतो. तो असा की जे आपण निवृत्तीनाथांनी मांडलेलं कृष्णदर्शन जे आपण बघितलं की ज्या कृष्णदर्शनामध्ये प्रामुख्याने सतत निवृत्तीनाथ आपल्याला स्मरण करून देतात आणि आपल्या समोर जे कृष्णदर्शन निवृत्तीनाथांनी उभं केलेलं आहे ते विशुद्ध आणि स्वरूपतः हे बालकृष्णाचं आहे. जो नंदाच्याकडे खेळतोय, गायी राखतोय, अनंत प्रकारच्या लीला करतोय, प्रामुख्याने आईच्या मागे लढीवाळपणे फिरतोय, हे जे बालकृष्ण दर्शन आहे. आणि पर्यायाने पंढरीचा श्री विठ्ठल हा त्या गोकुळामधून पुंडलिकरायासाठी पंढरी क्षेत्रामध्ये अवतीर्ण झालेल्या बालकृष्णाचा उत्तरावतार आहे. हे जे अत्यंत सघन भान जे निवृत्तीनाथांच्या कृष्ण दर्शनामधनं आपल्या मनावर अत्यंत प्रकर्षाने सतत बिंबत राहतं, त्या बालकृष्ण रूपाचा कमालीचा मनोज्ञ प्रसन्न लढीवाळ आविष्कार हा नामदेवरायांच्या अभंगामध्ये आपल्याला सापडतो. त्यामुळे निवृत्तीनाथ आणि नामदेवराय यांच्यामध्ये हा अत्यंत घट्ट त्यामुळे अनुबंध आहे की दोघंही बोलतात कुणाबद्दल. दोघांनी घडवलेलं जे कृष्ण दर्शन आहे ते कुणाचं आहे ते प्रामुख्याने बालकृष्ण रूपाचं आहे. संपूर्ण त्याचा भर जो आहे तो गोकुळ वृंदावनामधल्या क्रीडांवरती आहे. पण ते करत असताना पुन्हा हे दुसरं वैशिष्ट्य निवृत्तीनाथ आणि नामदेवरायांच्या कृष्ण दर्शनाला जोडणार जे दुसरं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य हे आहे की बालकृष्ण रूपाचा महिमा किंवा बालकृष्ण रूपामधलं जे शैशव आहे कृष्ण रूपातलं त्याचा लढीवाळपणा, त्याचा खोड्याळपणा, त्याचं लीला हे वर्णन करत असताना मानवी रूपधारी गोकुळामधला बालकृष्ण आणि त्रैलोक्याला व्यापून असणार कृष्ण तत्व वेळेमध्ये मी एक फक्त आता म्हणजे हा मुद्दा आलाय म्हणून वानगी दाखल आपल्याला एक हा देतो, इथे उदाहरण देतो. नामदेवरायांचं एक फार सुंदर गौरण आहे की यमुनेच्या काठावरती राधिके समवेत उभा असणारा जो कृष्ण आहे त्याचं शब्दचित्र नामदेवरायांनी रेखाटलेलं आहे. भाषा बघा, मी जी म्हणतो की चित्रमयता नामदेवरायांच्या संपूर्ण भाषेला आणि विशेषतः कृष्ण वर्णनाला विलक्षण चित्रमयता लाभलेली जी आहे तिचं फक्त मी एक वानगी दाखल उदाहरण इथे मांडतोय. शब्द बघा, देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा, देखीला गे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या, गुंजावर्ण डोळे माथा बाबर झोटी, मयूर पुच्छवेष्टी शोभत असे, सगुण मेघश्याम लावण्य सुंदर, नामया दातार केशवराज. बघा ह्याच्यात मला तर स्वर ताल नाही, म्हणजे आमच्या दैवाते महाराजांनी जर हे टाळ आणि पखवाज आणि वेणेच्या सुरावरती जर हा अभंग म्हटला तर बघा साधं आपण म्हणजे मी तर फक्त गद्यामध्ये ते शब्द आपल्याला म्हणून दाखवले, पण जर आपण डोळे मिटले तर शब्द कानावर पडल्यानंतर मनामध्ये आपोआप तसं चित्र साकारलं जातं. बघा, देहुडा चरणी वाजवितो वेणू, एक पाय सरळ उजवा संपूर्णपणे, डावा पाय सरळ जमिनीवरती संपूर्ण टेकलेला आहे आणि उजवा पाय हा फक्त अंगठा असा डाव्या पायाच्या पुढे वरच्या बाजूने घेऊन अंगठा फक्त टेकून असा त्रिभंगी देहुडा की म्हणजे मान, कंबर आणि मस्तक अशा 3 ठिकाणी ते झुकलेलं आहे, वाकलेलं आहे, असा त्रिभंगी देहुडा असा जो परमात्मा
यमुनेच्या काठावरती उभा आहे, हात खांद्यावरी राधिकेच्या, देवडा आचरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा, देखील आगे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या, गुंजावरण डोळे सुंदर तिचे कमल नेत्र लाल आहेत, रक्तवर्ण नेत्र आहेत, माथा बाबर झोटी म्हणजे शेंडी, मयूर पुच्छ वेष्टी शोभत असे, त्याच्या मस्तकावरती त्याने मोरपिस धारण केलेली आहेत, सगुण मेघश्याम लावण्य सुंदर नामया रातार केशवराज, काही न करता सुद्धा आपल्या मनासमोर ते चित्र उमटत राहत. ही जी चित्रमयता आहे ही नामदेवरायांच्या अभंगांचं आणि विशेषतः कृष्ण वर्णनाचं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे बरं का. मी आपल्याला फक्त एक तुम्हाला आपल्याला गंमत सांगतो. नामदेवरायांनी जे बालकृष्ण वर्णन मांडलेलं आहे ते खरं सांगायचं तर अतिशय क्रमाने संपूर्ण कृष्ण चरित्र नामदेवराय अभंगांच्या माध्यमातून उभं करतात. उदाहरण आपण त्याची बघूया. कीर्तनकारांच्या दृष्टीने नामदेवरायांचे सगळ्यात मोठे उपकार हे वारकरी कीर्तनकार किंवा एकूणच कीर्तन आणि कीर्तनकार ह्या ज्या दोन संस्था आहेत यांच्यावरती जे आहेत ते असे आहेत की रामजन्म, कृष्णजन्म, मारुतीरायाचा जन्म या सगळ्यांचे जे जन्माचे अभंग आहेत ते नामदेवरायांनी रचलेले आहेत. जे कृष्ण जन्माच्या बाबतीत सुद्धा इथे आता सांप्रदायिक लोक आपल्या या अभ्यास मंडळामध्ये जे आहेत त्यांना ते ताबडतोब जाणवेल की 9 अभंग नामदेवरायांनी कृष्ण चरित्रामध्ये किंवा कृष्ण वर्णनामध्ये कृष्ण जन्माच्या वर्णनासाठी घातलेले आहे. की पापी जे अभक्त दैत्य ते माजले, पृथ्वीसी झाले ओझे त्यांचे. इथून म्हणजे ती जी आपण कथा ऐकतो की कंस, जरासंध, चाणूर, कालयवन यासारख्या सगळ्या उन्मत्त झालेल्या प्रवृत्तींच्या मुळे जी गांजलेली पृथ्वी होती ती पृथ्वी वत्सरूपे पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत. हे सगळे रामदेवांचे शब्द आहेत बरं का. की ती जी आपण धारणा आपली आहे किंवा जी आपण कथा ऐकत आलेलो आहोत की असुरी प्रवृत्तीच्या वृत्तींनी उच्छाद मानल्यामुळे जी पृथ्वी कंटाळली होती, विटली होती, ती पृथ्वी गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे जाते आणि मला या त्रासामधून सोडव असं जी विनंती करते ते सगळं रामदेवरायांनी अभंग रूपामध्ये आणलेलं आहे. पापी जे भक्त दैत्य ते माजले, पृथ्वीसी झाले ओझे त्यांचे. हे इथून नामदेवरायांनी ते जे कृष्णचरित्र किंवा कृष्णचरित्राचा जो संपूर्ण वृत्तांत आहे तो जो मांडलेला आहे त्याचं सुरुवात तिथे आहे की निजनासे त्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिती देवा कोणी एक. हे करत असताना मी जे मगाशी आपल्याला म्हटलं की तपशीलवार वर्णन हे रामदेवरायांच्या कृष्ण वर्णनाचं वैशिष्ट्य आहे. हे मी फक्त आता ढोबळ चरित्र का सांगतोय, म्हणजे ढोबळ याचे वैशिष्ट्य आता का मानतोय. आपण जेव्हा ह्या काही निवडक अभंगांचा अंतरंग जेव्हा बघू तेव्हा आपल्याला ताबडतोब जाणून की अरे हे वैशिष्ट्य बरं का रामदेवरायांच्या कृष्ण वर्णनाचं. मी एक फक्त उदाहरण इथे देतो आता की ज्या वेळी कृष्णाचा अवतार आहे, कृष्ण अवतार होण्याची घटिका जवळ आलेली आहे, तो जो संपूर्ण आपण ते जी पुराणातली आपली कथा आहे ती डोळ्यासमोर चित्र आणा की श्रावणातली वद्य अष्टमी आहे, धो 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 पाऊस पडतोय, सगळी मथुरा ही पावसाने चिंब भरलेली आहे, यमुना दुथडी भरून वाहतीये आणि अशा वेळी कारागृहामध्ये आता कृष्णजन्म होणार, नामे परतत्व आता मानव रूपाने अवतीर्ण होणार पृथ्वीवरती, याची तयारी स्वरलोकामध्ये जी झालेली होती. नामदेवांचे शब्द बघा, मयुरादी पक्षी नृत्य करीताती, नद्या वाहताती दोन्ही थड्या, भूमीवरी सडे केशर कस्तुरी, आनंद अंतरी सकळांच्या, विमानांची दाती सुरवर येती, गंधर्व गाता ती सप्तस्वरे, मंद मंद मेघ गर्जना करती, वाद्ये वाजताती नानापरी, नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती,
अप्सरा सती आनंदाने. आता बघा, हे कदाचित ह्याला म्हणजे हे काय, ही पौराणिक कथा आहे, हे काय, हे रामदेवरायाचं काय आपण म्हणू भावविश्व आहे असं म्हणून कदाचित आज जे चिकित्सक, आजचं जे चिकित्सक समाज मन आहे ते कदाचित याची कदाचित असंच्या असंही स्वीकारणार पण नाही. माझं म्हणणं असं आहे, वर्णन करणं, त्या भावनेशी तादात्म्य पावणं आणि शब्दाच्या माध्यमातून तो संपूर्ण प्रसंग हा जणू संजीवित करणं, हे जे सामर्थ्य आहे नामदेवरायांचं, त्या सामर्थ्याचा पुरेपूर प्रत्यय आपल्याला प्रकर्षाने जो कुठे येतो, तो येतो हा पूर्णपणे नामदेवरायांच्या बालक्रीडेमध्ये. सगळ्या कृष्णचरित्रातल्या ज्या सगळ्या महत्वाच्या घटना आहेत, म्हणजे अगदी ते कारागृहामध्ये जन्म, तिथून वसुदेवाने टोपलीमध्ये घालून भगवंताला घेऊन जाणं, गोकुळामध्ये घेऊन जायचं, तिथे यशोदेच्या पुढ्यामध्ये ठेवायचं, तिथे जन्मलेली जी माया म्हणजे मुलगी आहे ती घेऊन पुन्हा कारागृहामध्ये यायचं, मग कंसाकडे बातमी जाणं, कंसाने येणं, मायेला म्हणजे वध करण्यासाठी पुन्हा तिला हातामध्ये धरून गरगर फिरवणं, तिने तिच्या हातातून निसटून जाणं, जाताना तुझा वैरी गोकुळामध्ये वाढतोय अशी त्याला एका अर्थाने जाणीव आणि चितावणी करून देणं, आणि त्याच्यानंतर मग सगळे असुरांची मालिका कंसाने पाठवून गोकुळामधल्या कृष्ण देवाचं नायनाट करण्यासाठी प्रयत्न करणं, त्याच्यामध्ये तो यशस्वी होणं, त्या निमित्ताने सगळ्या प्रकारच्या राक्षसांचं निर्दालन करणं, हा सगळा कथाभार जो आहे हा नामदेवरायांनी अभंगांच्या माध्यमातून आणलेला आहे. आणि मला असं वाटतं की एक संप्रदाय सत्पुरुष म्हणून नामदेवरायांचं जे रूप आपल्या समोर उभं राहतं, त्याचा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. एक लक्षात घ्या, इथे आपण नामदेवरायांकडे एक पराकोटीचा प्रेमळ, संपूर्ण तादात्म्य विठ्ठल तत्वाशी पावलेला प्रगल्भ भक्त, हे जे नामदेवरायांचं दर्शन आपल्या समोर आहे ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक अंग आहे. नामदेवरायांच्या व्यक्तिमत्वाचं दुसरं अंग जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, ते म्हणजे संप्रदाय सत्पुरुष. हे त्यांच्या संपूर्ण कार्याचा अलौकिकत्व आहे. हा जो आमचा संपूर्ण वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायाची उभारणी आणि विस्तार एका विशिष्ट तत्वधारेला वाहिलेली एक सुबद्ध आचार विचार प्रणाली म्हणून घडवण्यामध्ये किंवा घडवण्यासाठी जेवढ्या जेवढ्या म्हणून गोष्टी लागतात त्या सगळ्या नामदेवरायांनी सिद्ध केल्या, आणि त्याच्यामध्ये नामदेवरायांनी मांडलेलं कृष्ण दर्शन किंवा कृष्ण वर्णन, आणि त्यातही पुन्हा नामदेवरायांनी अतिशय लढीवारपणे मांडलेली कृष्ण लीला, हा त्याचा गाभा आहे. एक लक्षात घ्या, संप्रदाय हा जेव्हा उभा राहतो, त्याला जेव्हा आम्ही म्हणतो आमचा भागवत धर्म आहे किंवा जेव्हा म्हणतो हा वारकरी संप्रदाय आहे, याला 3-4 आधारभूत गोष्टी असल्याखेरीज कोणताही म्हणजे कोणतीही प्रणाली संप्रदाय या स्वरूपामध्ये उभी राहू शकते. एक पहिली गोष्ट म्हणजे त्या संपूर्ण प्रणालीला एक काहीतरी भक्कम आराध्य दैवत लागतं. विठ्ठल हे जे आमच्या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आहे, ह्या विठ्ठलोपासनेचा महाराष्ट्रामधला आद्य उद्गार कोणाचा असेल तर तो नामदेवराय. बघा, आपण थोडं नामदेवरायांकडे आता इतिहासाच्या दृष्टीतनं बघूया. आपण मला सांगा, 1270 ते 1350 इसवी सन हा नामदेवरायांचा लौकिकातला जीवनकाळ आहे. त्याच्या आधी पंढरपूर आणि विठ्ठल यांचा महिमा इतका उत्कटतेने गायलेला आपल्याला अन्य कोणी सापडत नाही. ह्याच्यात मी कुठेही दावा करत नाही, हे ऐतिहासिक तपासून बघण्यासारखं म्हणजे बघता येण्याजोगं हे वास्तव मी आपल्या समोर मांडतोय. पंढरपूर हे क्षेत्र
आणि पंढरपूर क्षेत्रामध्ये विटेवरती उभा असणारा परमात्मा विठ्ठलदेव हा पार 8व्या-9व्या शतकापासून विश्वविख्यात होता, याचे पुरावे आपल्याला सापडतात. कारण शंकराचार्यांच्या नावावरती जे पांडुरंगाष्टक आहे की महायोग पीठे पीठे तते भीमरथ्याम परम पुंडरीकाय दातु मुनींद्रही समागत्य तिष्ठन्ता आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, हा त्या पांडुरंगाष्टकामधला पहिला श्लोक आहे. असे जे 8 श्लोक आचार्यांनी संस्कृत श्लोक जे रचलेले आहेत ते जर आपण पुरावा मानला, आणि तो मानलाच पाहिजे, तर असं दिसतं की शंकराचार्यांचा काळ हा ढोबळमानाने इसवी सनाचा 8वं-9वं शतक आहे. 8व्या-9व्या शतकामध्ये आचार्यांनी पांडुरंगाष्टक रचावं. महायोग पीठे तटे भीमरथ्याम मनम पुंडलिकाय दातु मुनींद्रई, की भीमेच्या काठावरती पुंडलिकाला वरदान देणारा असा जो पुंडलिक वरद, तो पंढरी नामक क्षेत्रामध्ये आणि हे पंढरी काय आहे, हे महायोग पीठ आहे. अत्यंत मोठा संस्कृती समन्वय त्या ठिकाणी झालेला आहे, ज्याचा एक पैलू आपण बघितलेला आहे की विठोने श्री वाहिला देव राणा विष्णू सहित शिवनांदतो पंढरी भीमा तिरी केले पेखणजेने, ही जी नृत्यरथांची जी साक्ष आहे की या 2 धारांचा अतिशय मोठा संगम जिथे आहे. आगम आणि निगम, शैव आणि वैष्णव या धारांचा जो संगम आहे, जो महायोग आहे, हे वर्णन आचार्यांनी करावं. ही बाबच मुली इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकापासून विठ्ठल आणि पंढरपूर, म्हणजे विठ्ठल हे दैवत, विष्णूंचा अवतार, आणि ते दैवताचा वास जिथे आहे ती नगरी म्हणजे पंढरी, ही विख्यात असल्याची हा एक अत्यंत मोठा पुरावा आहे. पण तिथून नंतर आपण जर बघितलं तर हे आचार्यांचं पांडुरंगाष्टक हे संस्कृतामधलं आहे, आणि नामदेवरायांचा काळ हा संपूर्णपणे 13व-14व शतक असा आहे. पण नामदेवरायांच्या पूर्वी विठ्ठल हे दैवत प्रतिष्ठित दैवत विश्वामध्ये करणं आणि पर्यायाने उपासकांच्या भावविश्वामध्ये विठ्ठलाला केंद्रस्थानी बसवणं, हे नामदेवरायांचं कर्तृत्व आहे. म्हणजे हा जो आमचा लक्षात घ्या, आमच्या वारकरी संप्रदायाला विठ्ठल संप्रदाय असं पर्यायी नाव आहे, कारण विठ्ठल याचं आराध्य दैवत आहे. म्हणजे संप्रदाय नावाची जर एखादी रचना उभी राहायची असेल तर तिला केंद्रस्थानी आणणारा, तिला कुठेतरी एकत्र बांधणारा असा एक जो केंद्रबिंदू लागतो, जे केंद्रबिंदूच्या ठिकाणी असणारं जे दैवत लागतं, ते दैवत पहिल्यांदी प्रतिष्ठित नामदेवरायांनी ही संप्रदाय सत्पुरुष म्हणून त्यांची पहिली कामगिरी. 2, ह्या विठ्ठलाची मग जर आराधना करायची असेल तर शेवटी असं आहे की उपास्य दैवत आहे, पण उपास्य दैवताची उपासना कशी करायची, त्याचं माध्यम काय? नवविधा भक्तीपैकी नामभक्ती ही प्रस्थापित करणं उच्च रावाने, हे दुसरं महत्वाचं काम नामदेवरायांचं. लपलासी तरी नाम कोठे देसी आम्ही अहर्निशी नाम गाऊ, असं प्रत्यक्ष त्या विठ्ठल नामदेवराय बजावतात. की नाम गाऊ नाम ध्याऊ नामे विठोबासी पाहू, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, टाळदिंडी घेऊन हाती केशवराज गाऊ गीती, नामा म्हणे दाखवली सदा अनंत नामे वाहू गोविंदा. हा जो नाम भक्ती, नवविधा भक्ती, म्हणजे भागवतामधल्या नवविधा भक्तीपैकी सुद्धा कलियुगामध्ये 13व्या शतकातली एकूण सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परिस्थिती लक्षात घेता सर्वसमावेशक असा हा उपासना पंथ बनावा, आणि त्याद्वारे हा विठ्ठल संप्रदाय समाजाच्या संपूर्ण सगळ्या थरामध्ये झिरपावा, सर्वत्र त्याचा विस्तार व्हावा, यासाठी सुलभ सर्वसमावेशक असं नामचिंतन हे साधन प्रस्थापित करणं, आणि त्याच वेळी ते नामचिंतन हे केवळ व्यक्तिगत किंवा वैयक्तिक स्तरावरची ही साधना राहू नये, म्हणून तिला नाम संकीर्तनाच्या माध्यमातून सामूहिक उपासनेचा पदर जोडणं, पर्यायाने वारकरी कीर्तनाचा जो ढाचा आहे, जी कीर्तन परंपरा नामदेवराय महर्षी नारदांची आहे, त्या कीर्तन परंपरेला भागवत धर्माशी सुसंगत जे सामूहिक भक्तीचं परिमाण आहे, सामूहिक भक्तीचं जे रूप आहे,
त्या रूपामध्ये त्याला एक आकृतिबंध निर्माण करून देणं, हे नामदेवरायांचं संप्रदाय सत्पुरुष म्हणून सगळ्यात मोठं दुसरं काम आहे. पण हे करत असताना पुन्हा लक्षात घ्या, संप्रदाय कुठलाही जेव्हा तयार होतो तेव्हा तो सहजासहजी स्वीकारला जात नाही. समाजमन हे आपण म्हणतो, पण समाजमन हे विलक्षण चिकित्सक असतं. हा जो विठ्ठल संप्रदाय एका अर्थाने दृढमूल केला, बद्धमूल केला नामदेवरायांनी महाराष्ट्रामध्ये, त्याच्यासाठी जे आराध्य दैवत त्यांनी शोधलं विठ्ठल, हे पुन्हा आमच्या परंपरेमधलंच दैवत आहे हे सांगण्यासाठी विठ्ठलाचा संबंध महाविष्णूंशी जोडणं, आणि महाविष्णूंशी जोडत असताना पुन्हा जे आपण मागच्या वेळी बघितलं की जे नामदेवराय सुद्धा म्हणतात की 24 वेगळा सहस्त्र आगळा, की विठ्ठल हा संध्येच्या 24 नावामध्ये पण नाव नाही आणि विष्णू सहस्रनामामध्ये पण नाव नाही, तरी सुद्धा हा विष्णूचा अवतार आहे. ही सांगड कशी घालायची? कारण समाज मनाला परंपरेचा धागा सोडवत असतो. आपण सुद्धा म्हणतो की अहो हे आहे बरोबर आहे, पण ह्याला परंपरा आहे का काही? म्हणजे एक संप्रदाय स्थापन करत असताना त्याच्यासाठी जे आराध्य दैवत निवडायचं ते एकतर वेगळं असलं पाहिजे, वैशिष्ट्यपूर्ण असलं पाहिजे. बघा विठ्ठल हे मूर्ती सुद्धा ही पूर्णपणे त्याचं बाह्य दर्शन सुद्धा वेगळं आहे, पण ते दैवत प्रस्थापित किंवा प्रतिष्ठित करत असताना त्याचा संबंध पुन्हा आमच्या पारंपरिक दैवत विश्वाशी जोडणं आणि एकाच वेळी परंपरा आणि नवता याची बेमालूम सांगड घालणं, हे अचाट कर्तृत्व नामदेवरायांचं. की विठ्ठल हा महाविष्णूचा अवतार आहे हे मांडायचं, तरी सुद्धा महाविष्णूंच्या जे विख्यात अवतार आहेत, म्हणजे काही ठिकाणी 10 आहेत, काही ठिकाणी 24 आहेत, काही ठिकाणी 36 आहेत, त्या अवतारांमध्ये पुन्हा याचा समावेश नाहीये, तरी सुद्धा हा महाविष्णूंचाच अवतार आहे. मग तो धागा कसा जोडायचा? तर महाविष्णू, बालकृष्ण आणि विठ्ठल. नामदेवरायांनी निवृत्तीनाथांच्या सह किंवा उलट म्हणता येईल आपल्याला की नामदेवराय हे वयाने वडील आहेत. नामदेवरायांनी ज्या पद्धतीने बालकृष्ण भक्तीचा जो पुरस्कार केलेला आहे, आणि तो बालकृष्ण भक्तीचा पुरस्कार हा 2 अंगाने महत्वाचा आहे. पहिल्या अंगात आपण जे इथे बघतो आहोत ते हे आहे की पुन्हा या दैवताचा संबंध कुठलंही नवीन संप्रदाय किंवा अस्तित्वात असणाऱ्या एका संप्रदायाचं जेव्हा पुन्हा नव्याने आपण कुठेतरी त्याला नवजीवन प्राप्त करून देत असतो, त्याला ऊर्जितावस्था आणत असतो, त्याचं पुनर्निर्माण जेव्हा आपण करत असतो, तेव्हा त्याची स्वीकृती समाज मनामध्ये होण्यासाठी जे आराध्य दैवत पाहिजे, ते दैवत परंपरेशी नातं सांगणारं पण पाहिजे, पण त्याच वेळी परंपरेपेक्षा वेगळं, बदलत्या काळाची गरज भागवणारं, बदलत्या समाज मनाशी एकरूप होणारं, बदलत्या समाज मनाची उपासनेची जी काही गरज आहे ती भागवणारं असं असलं पाहिजे. हा सगळा तोल सांभाळतात नामदेवराय. भगवान विष्णूंशी नातं, मात्र हे थेट अवतरण विष्णूंनी आपणहून घेतलेलं नाही. मध्ये एक टप्पा आहे कृष्णावताराचा, पण तो कृष्ण सुद्धा पंढरीला आणून विठ्ठल रूपामध्ये नामदेवरायांनी जो प्रतिष्ठित केलेला आहे, ज्याचा पुढे महिमा निवृत्तीनाथ सुद्धा वर्णन करतात, ते कृष्ण रूप हे कुमारवयीन किंवा तरुण किंवा प्रौढ कृष्णाचं नाही, तर ते बालकृष्णाचंच रूप आहे. आणि तो बालकृष्ण भक्तीचा महिमा विठ्ठल रूपाशी मिळू एकजीव करून बालकृष्ण रूपाचा उत्तरावतार म्हणजे विठ्ठल आहे असं म्हणून विठ्ठलाच्या माध्यमातून पुन्हा परंपरेतल्या विष्णू भक्तीशी किंवा वैष्णव विश्वाशी धागा जोडणं, हे सगळं ऐतिहासिक कार्य हे नामदेवरायांचं आहे. आपल्याला नामदेवरायांनी मानलेलं जे कृष्ण दर्शन आहे, नामदेवरायांनी वर्णिलेलं जे कृष्ण लीला गायन आहे, नामदेवरायांनी वर्णिलेली जी बालक्रीडा आहे, ती बालक्रीडा किंवा ते कृष्ण वर्णन ऐकत असताना ह्याच्या मागचा जो अत्यंत मोठा हा विशाल पट आहे, जो विचार आहे,
त्या विचारामध्ये अनुसूत असणारी जी प्रगल्भता आहे तिचं अवधान हे सतत ठेवावंच लागतं. त्याच वेळी नामदेवरायांचा संबंध शैव संप्रदायाशी किंवा नाथांशी सुद्धा जोडलेला आहे. कारण जी आमची पुन्हा पारंपरिक धारणा आहे की नामदेवरायांना अनुग्रह किंवा उपदेश जो दिला तो विसोबांनी दिला. विसोबा हे शैवपंथी आहे, विसोबा हे शैव आहे. तो पुन्हा तिकडनं नाथ संप्रदायाचा धागा आलेला आहे. आणि मी फक्त एकच इथे सूचन करतो, थांबतो, आपल्याकडे 5-7 मिनिटं फक्त शिल्लक आहे. मग मी जे म्हटलं की नामदेवरायांनी अतिशय चित्रमय जे वर्णन केलेलं आहे त्याच्यावर एक फार गोड अभंग, अत्यंत अर्थपूर्ण आणि अत्यंत अर्थगर्भ असा तो अभंग आहे. तो अभंग असा आहे की गोकुळामध्ये कारागृहात जन्म झाल्या झाल्या खुद्द कृष्ण म्हणजे जी आपली धारणा आहे की हा अयोनी संभव आहे. परंपरेची धारणा अशी की 8 वर्षाचं रूपच मुली देवकीच्या समोर उभं राहिलं आणि देवकीने आणि वसुदेवाने प्रार्थना केल्यामुळे दुसऱ्या क्षणीच तो बालकृष्ण तान्या रूपामध्ये देवकीच्या अंकावरती मांडीवरती खेळायला लागला. हे होत असताना नामदेव यांनी कल्पना अशी मांडलेली आहे की तो कृष्ण स्वतः अवतीर्ण झालेलं कृष्ण तत्वच मुळी वसुदेवाला सांगतं की तुम्ही मला इथे ठेवू नका, मला नंदाच्या घरी घेऊन जा. नामदेव यांनी अभंग घातलेला आहे. अभंग असा आहे, नंदाच्या घराला मज नेई गोकुलाला. संवाद आहे. नुकताच अवतार धारण केलेलं कृष्ण तत्व वसुदेवाला एका अर्थाने आपल्या पित्याला जन्मदात्याला सांगतात की मला इथे ठेवू नका, मला गोकुळात घेऊन जा. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. काय करा, माया उपजली जेथे ठेवी मज आणि येथे. तिथे माया माझी आदिशक्ती येऊन तिने अगोदरच तिथे अवतार धारण केलेला आहे. माया उपजली जेथे ठेवी मज आणि येथे, की मला तिथे ठेवा आणि तिला इथे आण. मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. तुम्ही असं म्हणाल, हा संवाद आहे. वसुदेवांना कृष्ण असं म्हणतात, तुम्ही असं म्हणाल की नाही तुला घेऊन मी कसं जाऊ, सगळे द्वारपाळ आहेत, कड्या कुलपा आहेत. ते म्या मोहिले सकळ, त्यांच्यावरती मी संमोहनास्त्र घालून ठेवलेलं आहे. शेवटचं चरण अत्यंत महत्वाचं आहे आणि अत्यंत अर्थगर्भ आहे. आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. आता बघा, याचा जर आपण लौकिकातला अर्थ घेतला तर अर्थ असा होतो की ते जे तान कृष्ण रूप आहे, पटकन दुर्डीमध्ये वसुदेवांनी त्याला घातलं, वरती आवरण घातलं, कारण पाऊस आहे, थंडी आहे आणि ते दिसता कामा नाही कोणाला, म्हणून त्यांच्यावरती आच्छादन घातलं आणि वसुदेव तुरुंगातनं बाहेर पडले. हा लौकिकातला कथाभाग. आता बघा, आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. ते कृष्ण स्वरूप आच्छादित आहे, याला शैवागमाच्या संदर्भामध्ये अत्यंत वेगळा एक अर्थ आहे. मी जे म्हणतोय की नामदेवराय हा एक अत्यंत पुन्हा मोठा समन्वय आहे आमच्या संत परंपरेमधला, की वैष्णव आणि शैव यांचा संगम नामदेवरायांच्या ठिकाणी. शांभवाद्वयानुसार या विश्वाचं अधिकरण असणारं जे परमशिव हे जे तत्व आहे, हे निर्मिती, पालन, संहार, कृपा आणि तिरोधान या नावाची 5 काम किंवा कृत्य परमशिव करत असतात. म्हणून शांभवाद्वयाच्या तत्वज्ञानानुसार भगवान शंकरांना पंचकृत्यकारक असं विशेषण आहे. हे जे शिवतत्व आहे हे काय करतं, विश्वाची निर्मिती करतं. 2, विश्वरूपाने ते विलसत राहत. 3, त्याला कंटाळा आला की ते विश्वात्मक रूपात पुन्हा विश्वोत्तीर्ण रूपामध्ये जातं, ते विश्वावरती कृपा करतं अखंड. आणि 5वं जे कृत्य आहे ते असं आहे की ते स्वेच्छेने स्वतःच रूप झाकून घेतं, आच्छादित ठेवतं. तिरोधान म्हणजे झाकून ठेवलं.
ते कधीही स्वतःच संपूर्ण स्वरूप प्रगट करत नाहीत. ते आपलं स्वरूप आपल्या इच्छेने झाकून ठेवतात. आपल्याला जे दिसतं ते त्यांचं आच्छादित रूप दिसतं. नामदेवरायांच्या शेवटच्या चरणामध्ये ह्या तत्वविचाराचा पडसाद उमटलेला आहे. आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप, नंदाच्या घराला मज देई गोकुळाला. आणि म्हणून नामदेवरायांच्या कृष्णवर्णनाचे जे बाकीचे बारकावे आहेत ते बघत असताना संप्रदाय सत्पुरुष म्हणून नामदेवरायांचं असणारं अपूर्व कर्तृत्व, त्यांनी अत्यंत तपशीलवार पहिल्यांदा मराठीमध्ये संक्षेपाने मांडलेलं कृष्ण चरित्र, त्याच्यासाठी तशीच वापरलेली विलक्षण चित्रमय भाषा, तपशिलाचा संपूर्णपणे घेतलेला धांडोळा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैष्णव आणि शैव या दोनही दर्शनांचा त्यांच्या ठिकाणी असलेला मिलाफ, ह्या संपूर्ण पार्श्वपटावरती आपल्याला नामदेवरायांनी जे कृष्णचरित्र वर्णन मांडलेलं आहे त्याचे जे काही बाकीचे वैशिष्ट्य आहेत, बाकीचे आयाम आहेत, त्याचे जे काही कवडसे आहेत मनोज्ञ, ते कवडसे बघण्याचा आपल्याला प्रयत्न या संपूर्ण पार्श्वभूमीवरती करायचा आहे. म्हणून थोड्या विस्ताराने हा पार्श्वपट आपल्या समोर मांडलेला आहे. आज पुढच्या आपल्या भेटीपासून नामदेवरायांच्या कृष्णवर्णनाचे ते बारीक सारीक बाकीचे तपशील आहेत आणि वैशिष्ट्य आहेत, त्यांचा अंतरंग बघण्याचा आपण प्रयत्न करूया. आज मात्र आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मजद्यावे असाय दान जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वसधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी, दृष्टा दृष्ट विजये होवावे जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञानदेव सुखिया दाना, सुखिया दाना, सुखिया